काय पर्सनल टॉक चालू होता माझा नवरा माझं. बाप रे. ए जेनी मला खरंच सांग तुझ्या डोक्यात नेमकं काय चालू असतं ग? म्हणजे क्लायंट अशा गप्पा मारत मारत असतात आणि तू ऐकतेस का ते सगळं? का आपलं काम करता करता काहीतरी विरंगुळा पाहिजे म्हणून बोला बोला तुम्ही बोला. काय काय चालू असतं तुझ्या डोक्यात? म्हणजे अगं म्हणजे ती काय बोलली ऐकलंस ना? तिच्या नवऱ्याने काहीतरी कंपनीत क्लायंट आणून दिला महत्वाचा आणि त्यासाठीची सक्सेस पार्टी म्हणून ती तयार व्हायला आली होती ना. हे सगळं ऐकायचं ना ज्यांनी. आता गप्पा मारतेच तर नीट कान लावून तरी ऐक. सो आपण हे बघितलं पाहिजे की आपले बिग बीज कोण आहेत, बिग क्लायंट्स कोण आहेत, त्यांचा आपल्या बिझनेस साठी काही फायदा होतोय का याचाही विचार करायला पाहिजे ना. आता तू एक काम कर, ही जी क्लायंट होती त्यांचं नाव नंबर आणि असे जे बिग क्लायंट्स आहेत ना त्यांचे सगळ्यांचे कॉन्टॅक्ट दे मला. पण मी असं कधी काउंट नाही केलंय. बरं ठीक आहे, तू एक काम कर, सगळ्या क्लायंट्सची लिस्ट दे, मी बघते काय करायचं ते. आपण ज्या रिसॉर्ट साठी एवढे फेस पॅक्स बनवले होते ना तर त्या सगळ्याचा हिशोब मला पाहिजे, हिशोबाचा डिटेल्स मला पाहिजे, तर ते पण दे. हा पण लिपस्टिक मध्ये मेणाचा वापर करण्याची गरजच काय आहे? आपण गाईचं तूप लावून ओठांची काळजी करू शकतो की. गाईचं तूप? इव, यू मीन टू से घी? येस, घी. घी खूप चांगलं असतं लिप केअर साठी. आणि सुलोचना, लिपस्टिक काय फक्त लिप केअर साठी नाही वापरत, तर लिपस्टिक ही लिप्स हायलाइट करायला पण वापरतात. अँड वॅक्स मुळे ना लिपस्टिक कन्सिस्टंट राहतं. इवन लिपस्टिक लावायला सुद्धा सॉफ्ट होते. जेनी, मी खरंच इम्प्रेस झाले. आमच्या बरोबर तू सुद्धा असाइनमेंट करतेस? येस, यू आर ऍब्सोल्युटली राईट ॲश. मी तर म्हणते तुम्हीच आम्हाला सांगा लिपस्टिक मध्ये कशी बेटरमेंट करता येईल. ते मने असाइनमेंट कम्प्लीशन को हेल्प करते. पण आपण सुधारणा सुचवणं अपेक्षित आहे. हा, मला काय वाटतं माहितीये ना, हर्बी कंपनीच्या ज्या लिपस्टिक्स आहेत ना त्याच्यात नॅचरल इन्ग्रेडियंट्सचा वापर जास्त आहे. म्हणजे आता आपण सजेशन देणार आहोत ना, आणि आपण जर नॅचरल इन्ग्रेडियंट्सचं नाव सजेस्ट केलं तर. पण अश्विनी, वॅक्स खूप प्रकारचे असतात आणि कुठल्या टाईपचं मीन्स कुठल्या प्रकाराचं वॅक्स यूज करायला अलाउड आहे हे आपल्याला कसं कळणार? मला फक्त एवढंच माहितीये की लिपस्टिक मध्ये वॅक्स वापरतात. आम्हाला ना सरांनी काही नोट्स दिलेत, त्यात बघते. ओझो किराइट, अजून एक वॅक्स वापरतात, बिस वॅक्स आणि कॅन्डेलिला. अशा प्रकारचे हे 3 वॅक्स असतात. पण हर्बीची उत्पादनं तर नैसर्गिकच आहेत. आपण यात नवीन काय सांगायचं? सुलोचना, आपण या नोट्स ना जरा डिटेल्स मध्ये बघूया, म्हणजे आपल्याला आयडिया येईल. हे बघ, लिपस्टिक मध्ये ना जास्त सिंथेटिक डाय वापरलंय आणि याच्यात ना वॅक्सचं प्रमाण पण जास्त आहे. कलर साठी आपण बीटरूटचा ज्यूस वापरू शकतो किंवा गुलाब पाणी. आणि मग अशी तू म्हणालीस ना की वॅक्सच्या बदल्यात आपण गाईचं तूप आणि कोकम बटर वापरू शकतो. सुलोचना, हो, ही छान कल्पना आहे. आपण हेच सुचवूयात. मी अशाच अजून घटक पदार्थांचा विचार करते. चालेल. आपल्या प्लॅनची फर्स्ट स्टेप सक्सेसफुल झाली तर आय न्यू इट. शिल्पी कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता टेंडर भरणार. पण सर, तुम्हाला इतकी खात्री कशी? शिल्पीला माझ्यापेक्षा जास्त कोणीच ओळखत नाही. ती फक्त माझी एम्प्लॉई नव्हती. शी वॉज मोर दॅन दॅट. आय वॉज इन लव्ह विथ शिल्पी. लग्न करणार होतो मी तिच्याशी. तिच्या सवयी, तिचे वीक पॉइंट्स, ती कसा विचार करते हे मला व्यवस्थित माहिती आहे. एनिवेज, लेट्स गो टू स्टेप 2.
शिल्पी कुठे जाते, काय करते, कोणाला भेटते, या सगळ्याची इन्फॉर्मेशन हवी आहे मला. हो सर. आणि तिचा फोन ट्रेस झाला पाहिजे, तिचे सगळे फोन कॉल्स रेकॉर्ड व्हायला पाहिजे. हो सर. गुड. तुम्हाला काही कळतं की नाही, किती रात्री फोन करताय? काही मॅनर्स वगैरे आहेत की नाही तुम्हाला? हो, तुमच्या मॅनर पेक्षा काम मोठं आहे आणि अर्जंट आहे. काय झालंय? हो, तुम्ही जो माल बाजूला ठेवायला सांगितलाय ना, त्याचा ऍडव्हान्स पाठवा ना. हे बघा, टेंडरचं स्टेटस मला अजूनही कळलेलं नाहीये. ते कळलं की मी तुम्हाला सांगते. हो, त्या मालासाठी दुसरी पार्टी आली आणि तुमचं कन्फर्म नसेल ना, तर तो माल मला पार्टीला देता येईल. नाही नाही, असं नाही करता येणार. थांबा जरा. उद्या सकाळपर्यंत मला टेंडरचं स्टेटस कळेल, मग मी कळवते ना तुम्हाला, प्लीज. हो मॅडम, असं गिऱ्हाईक नाही सोडू शकत. अहो, हा माल संपला ना, तर पुढचा लॉट कधी येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे आत्ताच काय ते बोला. किती ऍडव्हान्स द्यायचा आहे? 20,000 रुपये द्यावे लागतील. ठीक आहे, मी उद्या सकाळी 8च्या आत ट्रान्सफर करते. सॉरी मॅडम. अहो, दुसऱ्या पार्टीला आम्ही थांबवून नाही ठेवू शकत. आत्ता ट्रान्सफर करणार असाल ना, तर लगेच करा. ठीक आहे, करते मी ट्रान्सफर. आणि हो, अजून एक, हा ऍडव्हान्स रिफंड होत नाही. पण पुढे जाऊन जर तुम्ही कॅन्सल केलात ना ऑर्डर, तर पैसे परत मिळणार नाही. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. गुड. आता नेक्स्ट स्टेप पण झाली. पैसे आले की लगेच मला कळवा. आता नेक्स्ट अपॉइंटमेंट साठी कधी येऊ? आता नेक्स्ट अपॉइंटमेंट तुम्ही फोन करूनच या. कारण काय आहे ना, सध्या पार्लरमध्ये जरा जास्तच रश असते आणि तुम्ही आलात आणि तुम्हाला सर्व्हिसेस वेळेत नाही मिळाला तर मग उगाच तुम्हीच डिसअपॉइंट व्हाल ना. म्हणून म्हणलं की फोन करून मगच या. नाही, तुम्ही कधीही या, पण फोन करून आलात तर बेटर. बट तसा काही प्रॉब्लेम नाहीये. थँक्यू सो मच. वेलकम. शिल्पी, तू क्लायंटला असं का सांगितलंस? कारण जेनी, तू आता खूप जास्त बिझी होणार आहेस. तुला खूप काम लागणार आहे. आपल्याला ही पार्लर मधली पण जरा जागा फ्री करावी लागणार आहे आणि ही नाही पुरली तर दादाच्या ऑफिस मधली थोडीशी जागा सुद्धा वापरावी लागणार आहे. कळलं का तुला? काय चाललंय? हाय. हे तुम्हाला दोघींना माहिती आहे काय झालं? आज आम्ही ना हेअर पॅकचं टेस्टिंग कसं करायचं ते शिकलो. ह्या मोठ्या मोठ्या कंपन्यांपेक्षा आपण आपले प्रोडक्ट किती मनापासून तयार करतो ना. म्हणजे काय माहितीये ना, ते मास प्रोडक्शन करण्याच्या नादात अगं केमिकल यूज करतात. आणखीन एक, आज ना एक मॉडेल सुद्धा आली होती. म्हणजे तिला हेअर पॅक लावून झाल्यानंतर तिने इतके रिव्ह्यू छान दिले, म्हणजे त्यांना माहित असतं ना कसं काय बोलायचं ते. मागे मी जेव्हा टेस्टिंग करत होते घरी, तेव्हा कुणालाच काही नीट सांगता आलं नाही. सो आपण पण ना नेक्स्ट टाइम एक असं मॉडेल हायर केली पाहिजे. बरं ऐक ना, तू जे काही सांगतेस ना ते जाम इंटरेस्टिंग आहे, मला ऐकायचंय खरं तर. पण हा एक महत्वाचा फोन आहे, हा घेते आणि त्यानंतर एक गुड न्यूज देते तुम्हा लोकांना. हॅलो, मी तुमच्याच फोनची वाट बघत होते, बोला ना. व्हॉट? अहो, तुम्ही असं कसं करू शकता? पण अहो नाही, मी ते नीट भरलं होतं, ऑफकोर्स भरलं होतं आणि आमचं प्राइसिंग पण कमी होतं. शक्य आहे का? हॅलो हॅलो, काय झालं शिल्पी? कुणाचा फोन होता? एक मिनिट. हे इम्पॉसिबल आहे, असं कसं काय झालं? शिल्पी, काय झालं ग? हे बघ, तुम्हाला जरा नीट सांगशील का? वहिनी, आपलं टेंडर. कोणतं टेंडर अगं? वहिनी, अगं तू नको नको म्हणत असताना सुद्धा मी तुझ्या प्रोडक्ट साठी टेंडर भरलं होतं. ते टेंडर आपल्या हातातून गेलंय. काय झालं? काही नाही, सगळं व्यवस्थित आहे. डॉक्टरांनी सांगितलं की बेबी एकदम ठीक आहे, सगळं नॉर्मल आहे आणि ग्रोथ पण व्यवस्थित होतीये. अगं पण मला त्यांना भेटायचंय. डॉक्टरांकडे आज पेशंटचा खूप लोड आहे आणि तसंही डॉक्टरांनी सोनोग्राफी झाल्यानंतर सांगितलं मला की सगळं अगदी व्यवस्थित आहे, तब्येत ठीक आहे, बेबीची ग्रोथ पण व्यवस्थित आहे. सो ओव्हरऑल सगळं
छान आहे. ठीक आहे, रिपोर्ट आले की निघू आपण. थांबूया बाहेर मग. हा, पण रिपोर्ट आले की आधी मी बघणार आणि मग आपण घरी जाऊया. घरी हो का ग, काय झालं? नाही म्हणजे माझं असं म्हणणं होतं की ह्या एरियात आलो आहोत आपण तर ओके ओके, आलं लक्षात. पाणीपुरी की आईस्क्रीम? आईस्क्रीम. तुला कसं कळलं रे? तुला आज ओळखतो मी. चल. अरे थांब, येतेस की? हे जवळ होतं ना? हो येत आहोत. पण शिल्पी, दिस इज अनफेअर यार. का? अगं सोनोग्राफी करताना बाळाच्या बाबांना बाहेर उभं करतात ही लोक. ठीक आहे बाबा, उघडून दे ना. मी ना नेक्स्ट टाइम डॉक्टरांना सांगेल की नेक्स्ट टाइम तुला सुद्धा आत घ्या म्हणा. चालेल ना? मग काय. पण हा आता ते रिपोर्ट्स आलेत ते जरा नीट वाचून घे. रिपोर्ट बघून काय करणार आहे? नेक्स्ट विजिटला बघू. मला पण सध्या जरा आईस्क्रीम वर फोकस करू देत. कमाल लागतंय मला. इतकं खावंसं वाटत होतं ना. क्रेविंग झालं तू आणून दिलंस त्यामुळे अजून भारी वाटतंय. तुझी सवय काय मला नवीन आहे का? तुला आठवते संजूच्या वेळेला रात्री 2 वाजता तुला बन मस्का खावासं वाटत होतं. हो, कुठे फिरलो होतो आपण. शेवटी एक हॉटेल सापडलं. पण मला तू बनमस्का दिलास त्या दिवशी. मला खायचाच होता. जाम वैतागला होता पण दुसऱ्या दिवशी मला वाटतं तुझं कोर्टात हिअरिंग पण होतं. पण एवढा बनमस्का खायचा काय आहे? फोन मध्ये लक्ष देतो तू. काय सॉरी म्हणतोस त्याला? ठीक आहे, जरा नीट उभी राहायचं. हा, कमिंग बॅक टू द टॉपिक. तर तू वैतागला होतास खूप, पण खूप मला फालुदा खायचा होता, बनमस्का खायचा होता, अजून काय 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 खायचंच होतं बाबा. हे पण विद्युत, संजूच्या वेळी डॉक्टरांच्या प्रत्येक अपॉइंटमेंटला तू यायचास. यावेळी तू येशील का नाही असं कळत नव्हतं. म्हणजे मला शिल्पी, अगं हे आपलं बाळ. मला तुझ्या एक्सरसाइज, त्याच्यानंतर तुझं डाएट सगळं लिहून घ्यायचंय, कळलं? हो चालेल, ये ना ग, काहीच प्रॉब्लेम नाही. शिल्पी, तुला डॉक्टर काय म्हणाले की बाळाचं सगळं ओके, रिपोर्ट नॉर्मल आहेत म्हणून? हो ऑफकोर्स असंच म्हणाले होते. काय झालंय? शिल्पी, रिपोर्ट नॉर्मल नाही आहेत, त्यात प्रॉब्लेम आहे. व्हॉट? कसं शक्य आहे हे? डॉक्टरांनी मला स्वतः सांगितलं की रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, बेबीची ग्रोथ व्यवस्थित आहे, सगळं ओके, सगळं नॉर्मल, सगळं छान आहे. आणि असं कसं काय? म्हणजे शिल्पी, यात लिहिले बाळाची ग्रोथ नीट होत नाहीये. बघू. त्याच्या बर्थ डिफेक्टची सुद्धा पॉसिबिलिटी आहे. असं सगळं असताना डॉक्टर बोलू कसे शकतात की सगळं नीट आहे म्हणून? मला काही कळतच नाहीये. मला डॉक्टरांनी सरळ सरळ तोंडावर सगळं सांगितलं की सगळं ओके. हे कसं शक्य आहे मग? काय होतं शिल्पी? काय झालं ग? सावकाश. ताई, खरं तर ना मी हॉस्पिटलमध्ये हे रिपोर्ट बघायला हवे होते. त्या वॉर्डबॉयने मला रिपोर्ट दिले ना, तेव्हाच कळलं असतं ना, तर मी तेव्हाच डॉक्टरांना भेटलो असतो. शिल्पी, बरं वाटतंय का? शिल्पी, इथे एवढे प्रॉब्लेम असताना आपण काय करत होतो? आपण आईस्क्रीम खात होतो. मला काय माहिती विद्युत, असं सगळं असेल. मी सांगतेय ना तुला, डॉक्टरांनी मला असं सांगितलं अरे लिटरली की सगळं ठीक आहे. मग मी तरी हे प्रेशर तुला का देणार? आणि मी खोटं बोलते असं वाटतंय का तुला? शिल्पी, तुला आहे ना कुठच्याही गोष्टीचा सिरियसनेसच नाहीये. असं नाहीये विद्युत, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. अगं मग काय, एकतर सोनोग्राफीसाठी तुम्हाला आत घेऊन नाही गेली, डॉक्टरांनी सुद्धा मला आत नाही घेतलं. आता त्यात माझा काय दोष आहे बरं? अगं आपल्या बाळाला काय झालं तर कसं करायचं आपण? एक मिनिट, काय चाललंय तुमच्या दोघांचं? हे बघ विद्युत, शिल्पीची ज्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट चालली आहे त्या चांगल्या डॉक्टर आहेत. आणि जर काही प्रॉब्लेम असला असता तर त्यांनी तुम्हाला बोलावलं असतं, बसवलं असतं आणि काहीतरी सांगितलं असतं ना. तसं काहीच केलं नाही ना. हे बघ, हे आपण इथे सगळं डिस्कस करण्यापेक्षा ना आपण डॉक्टरांना जाऊन आता भेटूया. शी इज राईट. आपण हे बोलण्यात वेळ नको घालूया, आपण डॉक्टरांना जाऊन भेटूया. चल. नीट ठेवायला पाहिजे. मी पण येते तुमच्या बरोबर. याचं एन्व्हलप कुठे ते पण घे. हा, चल चल वहिनी.
विद्युत ऐक ना, मला ना हा सगळा जरा गोंधळच वाटतोय. डॉक्टर काय म्हणाल्या की शिल्पीचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. मग हा रिपोर्ट तुमच्याकडे कुठून आला? तुला नक्की काय म्हणायचंय? हे सगळं कुणीतरी मुद्दामून करतंय. मुद्दामून? जर तुला काय वाटतंय ना तर मला पण जाणून घ्यायला आवडेल की हे कोण करतंय. म्हणजे बघ ना, टेंडरचा घोळ, त्याच्यानंतर हा सोनोग्राफीचा घोळ, दोन्ही शिल्पीशी कनेक्टेड आहेत. आणि मला असं वाटतं या दोन्ही गोष्टींचं ना एकमेकांशी काहीतरी कनेक्शन आहे. पण ताई, असं कोण आणि का करेल ग? कदाचित कुणाला तरी शिल्पीला त्रास द्यायचा असेल म्हणून. त्रास म्हणजे? हे बघ, ते मलाही माहित नाही. बरं, एक काम कर, तू उद्या घरी येतोच आहेस ना, राखी पौर्णिमा येतात. मग आपण ना नंतर सविस्तर बोलूया. आणि येते वेळी माई अप्पाला घेऊन ये. पण हा, त्यांना यातलं काहीही सांगू नको, उगाच काळजी करत बसतील. आणि संजूलाही आण, मी जेवणाचं करेन. तेव्हा मी आधी सकाळी इथे ये आणि मग कोर्टात जाईन. आणि जेवणाचं वगैरे तू काय करत बसू नकोस. ऑलरेडी ते पार्लर आणि कॉलेज हँडल करताना तुझी खूप दगदग होते. उद्या रक्षाबंधन आहे, तुला असंच पाठवणार आहे का मी? बरं बाई, ठीक आहे ठीक आहे, उद्या बोलू आपण. चालेल, तू जा व्यवस्थित. बाय. त्या व्यक्तीचा लवकरात लवकर मला शोध घ्यावा लागेल. सर, एक नवीन माहिती मिळाली. बोल. सर, ते एका नवीन डीलवर काम करतात. व्हॉट? कोण आहे हा नवीन डीलर? तू व्यवस्थित माहिती दे मला. सर, हे ते डील्स. ही काय माहिती आहे? अर्धवट माहिती आहे सगळी. याच्यावर फक्त एक कॉन्टॅक्ट नंबर आहे, बाकी काही नाही आहे. आणि कसली डील आहे ही, हेही कळत नाहीये. आणि कोण आहे हा नवीन डीलर? मला ह्या सगळ्याची माहिती हवी आहे. तुला अर्धवट माहिती काढण्याचे पैसे देत नाही मी. व्यवस्थित इन्फॉर्मेशन काढून दे तू मला. सॉरी सर, मी काढतो माहिती. नको, काही गरज नाहीये त्याची. पाहिली मी तू काय माहिती काढून देतोयस ती. निघ इकडून, माझं मी बघून घेईन. हॅलो. ए, सायफुकू नाही ग, दायफुकू. अरे देवा, याला आता बंधुप्रेम म्हणायचं की तू शिक्षा करतेस त्याला? अहो काय बाबा हे, तुम्ही नका डिंगल करू माझी. तेच तर कर. ताई, बाय द वे, खीर एकदम अप्रतिम झाली हा. मला जाताना डब्यात दे, मी संध्याकाळी स्वीट डिश म्हणून खाणार आहे. हो, अरे देईन मी तुला, डब्यातही देईन. आणि कुकू, आपला शिल्पी, हे तुझा हाय हुकूम मस्त झालाय. माझ्या ठेव पण ठेव, मी संध्याकाळी जाईन. अशी नसते हा कॉम्प्लिमेंट दादा, अजिबात अशी नसते. बघितलं, याच फक्त माझ्यावरती प्रेम आहे. यांनी करेक्ट नाव घेतलं, दायफुकू. करेक्ट शोभून दिसतोस माझा मुलगा. तुझा मुलगा बिलगा काय नाही, भूक लागली आहे त्याला. माझ्याकडे हा हाय हुकू. का चिडवतोय तिला? तुम्ही काय म्हणताय ते दाय फुकू दाय सुकू कशासाठी ना? ओके, म्हणजे तू पण सामील आहेस का या सगळ्यांमध्ये? हा, अच्छा, सगळ्यांचा मिळून प्लॅन आहे. ग्रेट. म्हणजे त्याच्यानंतर हे पण हा खीर. शिल्पी, बाहेर जाऊन हे नको. वहिनी, काय चाललंय हे सगळं? अगं, सणासुदीच्या दिवशी आपण घरी बसायचं सोडून इकडे का आलोय? अगं, सणापेक्षा पण खूप महत्वाचं काम आहे. म्हणजे? तुझ्या डीलरशी बोलली होतीस ना फोनवर, त्याला इथे भेटायला आलोय आपण. हे बघ, झालं आपलं काम. हा इथे काय करतोय बहिणी? पण माझा अंदाज मात्र खरा ठरला. हॅलो. हा, पोचलोय मी. कुठे आहे तुमचं ऑफिस? अहो, माझं ऑफिस नाही, माझं दुकान आहे. मी दुकानातच बसलोय. दुकान?
बरं काय आहे तुमच्या दुकानाचं नाव? सुंदर रद्दीवाला. चला पटपट, वेळ नाहीये माझ्याकडे. गाडीत बसा. गाडीत बसा. विक्रम, हे सगळं करून काय साध्य करणार आहेस तू? मला काही सांगू नका, गप्प गाडीत बसा. माझी माणसं आली ना तर काय होईल सांगता येत नाही. आणि तुम्हाला इथे वाचवायला कोणी येणार नाहीये. अरे, प्रेम करतोस ना तिच्यावर, कसा आहेस तू? तिच्या ह्या अवस्थेत तरी असं नको करूस तू. शिल्पीचं आणि माझं रिलेशन ज्यामुळे तुटलं ना त्याच्याबद्दल मला 0 फिलिंग्स आहेत, 0. त्यामुळे गाडीत बसा. एकदा सांगितले ना तुला नाही बसणार, कळत नाही का तुला? गाडीत बसा. नाही बसणार. नाहीतर मला तुम्हाला जबरदस्तीने गाडीत बसवायला लागेल. नाही बसणार. अरे विक्रम, तोपर्यंत यांचे भाऊ जिवंत आहेत ना, तोपर्यंत यांच्यावर डोळे वर करून बघायचं नाही, कळलं? ताई तुम्ही मागे व्हा. तुमच्याशी मी नंतर बोलतो, आधी याच्याशी बोलतो. दादा, बरं झालं. आता काय करायचं? आता त्याचं काय करायचं माझ्यावर सोड. आता त्याला घेऊन जातो पोलीस स्टेशनला. आता जबानी पण हात देईल आणि गाडी पण हात चालवेल. ए भामट्या विक्रम, चल. चल बस गाडी, आज गाडीत तर बस. वहिनी तुम्ही राखी रेडी ठेवा, घरी आल्यावर मी राखी बांधतो. ओके, आलोच. चल. काय सगळं? अरे पण तुम्ही लोक इकडे कसे काय अचानक? महत्वाचं काम आहे असं सांगून ऐन सणाच्या वेळेला ताई जेव्हा बाहेर पडली ना तेव्हाच मला डाऊट आला. मी सगळे डॉट कनेक्ट करायला लागलो. काहीतरी असलंच महत्वाचं काम असल्याशिवाय ताई आपल्या प्रेग्नेंट नंदीला घेऊन बाहेर पडणार नाही याची खात्री होती मला. आणि म्हणून आम्ही सुद्धा घरात काहीतरी सांगितलं आणि बाहेर पडलो. काय चाललंय सगळं अश्विनी? इतकी रेस, इतकी डेअरिंग करायची काय गरज होती? कशा झाला अश्विनी इव्हेंट्स? काय सांगू, खरंच खूप मजा आली. म्हणजे इतकी प्रोफेशनल लोक होती ना तिथे. व्हॅनिटी व्हॅन होती आणि आम्ही जेव्हा स्टेजवर बसलो ना तेव्हा सतत पाणी विचारत होते, तुम्हाला काही खायला हवंय, काही नकोय, हे पण बघत होते. खरंच. ए, त्यांनी तुला कारने ड्रॉप केलं का ग? अगं हो, ते तर सांगायचंच राहिलं. इतकी मस्त गाडी होती ना, विचारही करू शकत नाही. आणि हो अगं, आठवडाभर काम करून जेवढे आपण पार्लरमध्ये पैसे कमवतो ना तेवढे मी 1 तासात कमवले. चांगलं आहे ना. तू एक काम कर, आता हे पैसे घे आणि शॉपिंगला जा मस्त. काही काय अगं, मी हे आपल्या पार्लरच्या गल्ल्या जमा करणार. नाही हा अश्विनी, हे तुझे पर्सनल पैसे आहेत. हे पैसे आपल्या दोघींचे आहेत. आपल्या दोघींचे म्हणजे आपल्या पार्लरचे आहेत. ओके, पण आता जेवढं जेवढं पॉसिबल होईल ना त्या इव्हेंटसाठी ना मी तुझं नाव रेकमेंड करणार आहे. आपला बिझनेस ग्रो व्हायला ह्याचा फायदाच होईल ना. ओके, आणि तू ना सगळे इव्हेंट्स घे, इथलं सगळं मी मॅनेज करेन. हो ग, म्हणजे वीकेंडला तरी नक्कीच घेऊ शकते मी. हो ना? येस. कुणीतरी आले वाटतं. या अश्विनीताई, मला तुमच्याशी जरा बोलायचंय. बोला ना. मला तुमच्या पार्लरमध्ये ना ग्रूमिंगचा कोर्स करायचा आहे. नाही हो, मी असं काही शिकवत नाही. आणि मग घ्या ना, मला तुमच्याकडून शिकायला खूप आवडेल. अहो, त्यासाठी मला आधी ट्रेनिंगचा कोर्स करावा लागेल जो मी केलेला नाहीये. आणि तुम्ही जरी माझ्याकडे शिकलात तरी त्या गोष्टीचा वापर तुम्ही बाहेर जाऊन करू शकत नाही, कारण मी तुम्हाला सर्टिफिकेट नाही देऊ शकत. त्यामुळे तुम्ही इथे पैसे भरून जरी कोर्स केला तरी त्याचा तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही. ओके, पण बाहेर ते कोर्स फार महाग असतात.
तुम्ही स्टार्ट करा ना. बाहेर पैसे देण्यापेक्षा मी तुमच्याकडे नक्कीच येईन. खरंच थँक्स तुम्ही एवढा विचार केला त्याबद्दल. पण मी जेव्हा असं काही करेन तेव्हा तुम्हाला नक्की कळवेन. तुम्ही तुमचा नंबर जेनीकडे देऊन जा. थँक्यू. अश्विनी, बिझनेस एक्सपान्शन साठी एक नवीन आयडिया. आधी अपडेट द्या, नंतर गंमत सांगा, म्हणजे शेवट गोड होईल. सर, आपल्या कोर्सच्या शेवटी प्रत्येक स्टुडंटला एका आठवड्याची इंटर्नशिप देणं गरजेचं आहे. अरे वा, ही चांगली गोष्ट आहे. त्यासाठी मी प्रत्येक कंपनीला आपल्या स्टुडंटची लिस्ट पाठवायला सुरुवात केली. त्यातल्या पहिल्या नामांकित कंपनीने अश्विनी वाघमारेची निवड केली असेल. दॅट्स ग्रेट. अश्विनी डिझर्विंग स्टुडंट आहे. पण ट्रस्टी सरांच्या सांगण्यावरून त्या कंपनीने आपल्याला रिजेक्शन लेटर पाठवलं. हे चांगलं नाही झालं. आता ईशाच्या मॅटर नंतर आपल्याला ट्रस्टी सराची नाराजी हँडल करावी लागेल. अश्विनीपर्यंत ही गोष्ट जाऊ देऊ नका. फिलिंग बॅड फॉर हर. सर, अजिबात काळजी करायची गरज नाहीये, कारण ती कंपनी सोडल्यास बाकीच्या सगळ्या कंपन्यांनी अश्विनी वाघमारेची निवड केली आहे. तब्बल 12 कंपन्यांनी त्यांची निवड केली आहे. अरे वा, गुड फॉर अस आणि गुड फॉर देम ऑल्सो. कारण तिच्या फेमचा वापर करून प्रत्येकाला स्वतःचा फायदा करून घ्यायचा आहे. आता तुम्ही अश्विनीसाठी एक कंपनी फायनल करा आणि तिचं नाव लिस्ट मध्ये टाकू नका. वी शुड टेक अ फर्म डिसिजन. येस सर. कसा झाला इव्हेंट? छान झाला अगं. आणि कॉलेज कसं चालू आहे ग? छान चालू आहे. आज प्रॅक्टिकल नव्हतं, त्यामुळे मला ब्रेक मिळाला आणि लवकर आले. अरे वा, मस्त. आणि म्हणजे कोर्स संपत आलाय का आता, का कसं? म्हणजे होईल लवकर, संपत आलंच आहे जवळजवळ. पण म्हणजे सर्टिफिकेट मिळायला अजून किती वेळ आहे साधारण? बाकीच्या पण स्टुडंट्सनी सरांना हेच विचारलं तर सप्टेंबर म्हणजे गणपती संपल्यानंतर वगैरे मिळेल. नाईस. वहिनी, मला एक सांग, आपण ते रिसॉर्टला नाही का सॅम्पल पॅक दिले होते, त्यांचा काही फीडबॅक वगैरे आला? काही फोन वगैरे त्यांच्याकडनं? नाही का अजून? वहिनी, तो डीलर आपले 20,000 रुपये काही परत करायला तयार नाहीये. पण आपण जेव्हा रॉ मटेरियल परत त्याच्याकडनं घेऊ तेव्हा तो ते पैसे ऍडजस्ट करायला तयार आहे. पण नेक्स्ट ऑर्डर साठी अजून किती वेळ आहे असं समजायचं आपण? अगं, बाहेर सगळे बसले होते म्हणून मी तुला बोलले नाही. आज मला ना इव्हेंटचे खूप छान पैसे मिळाले. 20,000 रुपये बाजूला काढून ठेवलेत, त्याच्यामुळे तू काही काळजी करू नको. आणि हे सगळं गणूमुळेच झालं. शिल्पी, पण एक सांगू तुला, आता माझा कोर्स कंप्लीट होईपर्यंत तू काही करायचं नाही. आता फक्त आपण तुझ्या बाळाची काळजी घ्यायची. हे बघ, खिचडी पण होतच आली, देते लगेच खायला. माझा मेकअप कोणीही केला तर थोड्याच वेळात तो ड्राय नाहीतर केकी होतो. हा मला खूपच आवडलाय. प्रोडक्टचा मारा केलाच नाही असं वाटतंय. ग्रेट. अश्विनी, तू तुझं प्रोडक्ट निवडताना काय विचार केला होतास? सर, मी यांना अगोदर विचारलं की यांची स्किन कुठच्या पद्धतीची आहे, आणि मला असं वाटलं की त्यांची पूर्ण स्किन जी आहे ती ड्राय आहे. त्याच्यामुळे मग मी सगळे ऑइल बेस्ड प्रोडक्ट्स वापरले. आणि त्यांचा जो टी पोर्शन आहे तो थोडासा मला ऑइली वाटला, म्हणून मी तिथे अलोवेरा जेल लावले. आणि स्किन सेन्सिटिव्ह असल्यामुळे हर्बल गोष्टींचा वापर जास्त केला मी. आधी त्यांनी माझ्याशी माझ्या प्रोडक्ट अलर्जी बद्दल विचारलं. मला ते खूप आवडलं. हे असं पण करायचं असतं का? म्हणजे माझं पार्लर आहे की नाही, म्हणजे तिथे वेगवेगळ्या प्रकारचे क्लायंट्स येतात आणि प्रत्येकाची स्किन वेगळी असते. त्यामुळे त्यांना विचारणं गरजेचं असतं की कुठल्या पद्धतीची तुमची स्किन आहे, आणि त्याच्यानुसार मग प्रोडक्ट वापरतो. म्हणजे आपण काय काय वापरणार आहोत याबद्दल मोकळेपणाने बोलायला हवं. करेक्ट. प्रत्येकाला आपापले स्किन टाईप माहीत असतात, त्यामुळे आपले प्रोडक्ट त्यांना कसे सूट होतील याचा अंदाज घेतल्याशिवाय ते यूज करायचं नाही. तुम्ही फोटोग्राफी रूम मध्ये जाऊन तुमचे क्लोजअप घ्या, कारण आमच्या स्टुडंटना ते असाइनमेंटच्या वेळी लागतात. नोटेड सर. थँक्स अश्विनी. थँक्यू सर. मी यांना फोटोग्राफी रूम दाखवतो.
अश्विनी एक हा सर. हे काय सर? तुम्हीच बघा. सर हे तर माझा इंटर्नशिपचं अपॉइंटमेंट लेटर आहे. कॉंग्रॅच्युलेशन. आता नीट इंटर्नशिप करा, कारण त्यांच्या रेकमेंडेशन वरती या कोर्सची फायनल ग्रेड ठरते. थँक्यू सर. ऑल द बेस्ट. काय गाई असं टीव्हीला बघून काय नमस्कार करतेस? अगं श्रावण महिना सुरू झालाय. या महिन्यात देवदर्शन करावं. आणि हे बघ, आपल्याला तर घर बसल्या देवदर्शन घडवतायत. खरं सांगू, कुठल्याही कामाची सुरुवात देवदर्शनाने घडली ना तर ते काम लवकर आणि चांगलं पूर्ण होतं. आणि अशा अवस्थेत नक्की देवदर्शन करावं. तू पण नमस्कार कर. आईने नमस्कार कर असं सांगितलं आणि हा फोन आला. माझं कन्फ्युजन दूर व्हावं यासाठीचाच संकेत आहे हा बहुतेक. आई थँक्यू थँक्यू थँक्यू. काय काय झालं काय? थांब थांब मी सांगते तुला. अगं तुझी पोच पावती मला मिळायला नको का? मग मला कसं काय समजणार की लाडू कसे झाले आहेत ते? आई अगं खरंच काय एनर्जी येईल तुला. अगं खरंच नकोय मला. अरे बापरे, माझी आमटी. ए आधी लाडू खा. 2 मिनिटं आमटी जास्त उकळली तर काय बिघडत नाही. बघितलं का आई, कोण जास्त हट्टीपणा करतंय? तुम्ही म्हणत होतात ना मीच फार हट्टी. आता बघा. अगं पण मी असं कुठे म्हणते मी खाणार नाही. मी फक्त एवढं म्हणते मला आता नको, मी नंतर खाईन. अश्विनी, मी सांगतोय चुपचाप खा. किती दमली आहेस तू? चेहऱ्यावर दिसतंय की नाही बाबा? अजिबात एनर्जी नाही याच्यात. चुपचाप लाडू खा आणि मग काम कर पाहिजे. अहो नाही खा. तुम्ही पण ऐकणार नाही. तुम्ही व्हेरी गुड. घे पूर्ण संपव. अजिबात ऐकत नाही. पाहिलं, आपण सांगत होतो तेव्हा काही तिने ऐकलं नाही. आता श्रेयसचं तिने बरोबर ऐकलं. श्रेयसने सांगितलं आणि अश्विनीने ऐकलं नाही, असं कधी होईल? आलीच मी. वहिनीला या डीलसाठी कन्व्हिन्स करणारी एकच व्यक्ती असू शकते. माय लास्ट रे ऑफ होप, दादा. खूप कमी प्राइस कोट करत होते. याला काय अर्थ आहे का? पार्टीशी बोलला असतं तर काही ना काही झालं असतं. काय रे पांड्या, त्या पार्टीला ना बिचारायला पैशाची गरज. त्याची काहीतरी फायनान्शियल अडचणी. मी बोललो असतं तर कमी पैशातही दिलं असतं, पण हे फायदा उचलणं झाला ना. ती कर्म इकडेच फेडायची आहेत. आणि मी ठरवलंय रे, बिझनेस करायचा ना तर व्यवस्थित करायचा, टर्म्स अँड कंडिशन्स वर करायचा, आपल्या रूल्स नाही करायचं. हे उगीच डील करायचीच आहे म्हणून वाटेल ते काही करा, कोणाचाही फायदा उचला, मला जमत नाही आणि मी करणार नाही. करेक्ट आहे तुझं. आणि सध्या प्रॉपर्टी मार्केट जरी डाऊन असलं ना तरी आपले चांगले कॉन्टॅक्ट्स आहेत, चांगले डील्स आहे आपल्याकडे. तू टेन्शन नको घेऊ. एक नाही तो दूसरा, कुछ ना कुछ तो मिलेगा अपने को. देख तू. हाँ यार, कुछ ना कुछ तो करना पडेगा. असा बिझनेस चालायला हवा रे पांड्या, नाही तर अश्विनीचं वाईट वाटतं. सगळे फायनान्सेस, सगळा खर्च, सगळं काही ती करते त्या घरात. माझ्याकडनं काहीच हातभार नाहीये रे. माझा बिझनेस जरा चालला तर तिचा थोडा तरी लोड कमी होईल रे. पण इथे काय होतच नाही, काय करावं कळत नाही. श्रेयस, तू मागच्या ते एका बिझनेस कॉन्फरन्स मध्ये गेला होता, तिथल्या कॉन्टॅक्टला टॅप करून बघ ना. म्हणजे आपण सगळ्यांची एकदा मीटिंग करूया, मग बघू 1-2 दिवसात काय ना काय होईलच. बरोबर आहे तुझं. ते सगळं टॅप करतोच. पण त्याआधी एक खूप महत्वाची मीटिंग करायची आहे. सॉरी. अंगणातली ताजी फुलं नाहीत, पण हा गजरा आहे, हा माळतीच्या केसांमध्ये. तुझी हाऊस पूर्ण करून घे दादा.
काय चाललंय तुमच्या दोघांचं? खाणं खुणं कसल्या करता एकमेकांना? नाही काही नाही, ते तुम्ही डिनरला चाललायत ना, मग मी म्हंटल त्याला काहीतरी छान ऑर्डर कर, म्हणजे वेगळं काहीतरी, महाराष्ट्रीयन नको, वेगळं वेगळं काहीतरी. खरंच का? कारण शॉपिंगला जाऊ असं ठरलं होतं ना आपलं, आणि यांनी अचानक डिनर प्लॅन केला आणि तू अगदी सहज तयार झालीस शॉपिंग कॅन्सल करण्यासाठी? नाही ग, म्हणजे कसं बहिणीची शॉपिंग नंतर करता येईल ना, बायकोला घेऊन जाणं गरजेचं आहे. हा म्हणजे तेवढी समजूतदार आहे ना मी. त्याचं काय ना, मी तुम्हाला दोघांनाही खूप छान ओळखते. काय लपवताय माझ्यापासनं? अच्छा, नाही सांगायचंय का तुम्हाला? ठीक आहे, म्हणजे हे बघा, तुम्ही माझ्यापासनं जी गोष्ट लपवताय ती जर मला आत्ता कळली तर पुढे मला जे वाईट वाटणार आहे ना ते टळेल. हा, आता जर तुम्हाला हे लपवण्यात जरा थ्रिल वगैरे वाटत असेल तर ठीक आहे. अगं असं काही नाहीये. नाही सांगायचं तर नाही, म्हणजे मला असं वाटत होतं की माझा नवरा मला सगळ्या गोष्टी सांगतो, माझी नणंद माझी खूप जवळची मैत्रीण आहे, आणि त्याचा आणि लपवा छपवीचा काय संबंध, हो ना? हे तू आता इमोशनली ब्लॅकमेल वगैरे करतेस? अगं तुम्ही दोघांनी जर काही केलंच नाहीये, तुम्ही जर खोटं नाही बोलत, तर मग इमोशनल ब्लॅकमेल होण्याची गरजच काय, हो ना? अच्छा, हे नाही, हे माझी अशी उलट क्लास नाही घ्यायची, मला नाही जमत. हे शिल्पी, मी सांगतोय सगळं. हे बघ, आपल्याला एक ऑर्डर आली आहे आणि ती आम्ही एक्सेप्ट केली. 10,000 पॅक बनवायचे आहेत आणि खूप प्रॉफिट होणार आहे आपल्याला. आणि तू अजिबात काळजी करू नको, मी त्या डीलरला भेटून आलोय, शहानिशा केली आहे सगळी, परफेक्ट आहे सगळं, म्हणून आम्ही एक्सेप्ट केली ऑर्डर. ही डील कुणी एक्सेप्ट केली, तुम्ही की शिल्पीने? मी. आम्ही दोघं. मी तुम्हाला दोघांना स्पष्टपणे सांगितलं होतं ना की माझा कोर्स संपल्याशिवाय मला कोणतीही गोष्ट करायची नाही, आणि हेच सांगण्यासाठी तुम्ही मला डिनरला नेत होतात. नाही, असं नाहीये. डिनरला जायचं कॅन्सल? बोल ना काहीतरी. काय बोलू आणि कशासाठी बोलू? मी सांगितलं होतं ना तुम्हाला दोघांना की सर्टिफिकेट मिळाल्याशिवाय मी कोणतीही ऑर्डर घेणार नाही, बिझनेसचा विचार नंतर करू. पण नाही ऐकलं, तुम्ही गोंधळ घातलात. आणि शिल्पी, तुला तर निक्षून सांगितलं होतं मी, सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे तुझी तब्येत आहे आणि तुझं बाळ, त्याच्यानंतर बिझनेस वाढूया असंही तुला सांगितलं होतं. हे बघा, तुम्हा दोघांशीही ना मला या विषयावर बोलायचं नाही. वहिनी अगं असं का करतेस? मागच्या वेळी जेव्हा टेंडरचा गोंधळ झाला आणि आता हा जो गोंधळ झाला, या दोन्ही वेळी माझं फक्त आणि फक्त एकच इंटेन्शन आहे, ते म्हणजे तुला काहीतरी मदत करणं. मला सतत असं वाटतं की माझी तुला काहीच मदत होत नाहीये, काहीच उपयोग होत नाहीये, म्हणून मी हा सगळा घाट घालतेय ना ग. आणि मला माहितीये वहिनी, तुझ्यामध्ये खरंच खूप पोटेन्शियल आहे आणि मार्केटिंग हा माझा प्लस पॉइंट आहे, त्यामुळे माझा तुला काहीतरी उपयोग व्हावा म्हणून मी पार्लरला यायला लागले. वहिनी प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, हे सगळं आपल्या सगळ्यांच्या चांगल्यासाठी चालू आहे. अगं मान्य आहे मला सगळं, पण हे सगळं आपण मला सर्टिफिकेट मिळाल्यानंतरही करू शकलो असतो ना. सर्टिफिकेट नकोच आहे ना, मी विचारलं ते ना. काय? हो, सर्टिफिकेट नकोय? तुमच्या दोघांच्याही लक्षात येत आहे का हा सगळा विक्रमचा प्लॅन असला तर? अगं असं काय करतेस, मी गेलेलो त्यांच्या ऑफिसला, सगळी शहानिशा केली आहे. ते अशा छोट्या छोट्या बिझनेसेस असतात ना, त्यांना खूप चान्सेस देतात. म्हणजे कसं आहे, तो बिझनेस ग्रो होतो ना, त्यामुळे म्हणून ते लायसन्स वगैरे मागत नाही. हे बघ, ऑर्डर पण दिली त्यांना आपल्या. तुम्ही परचेस ऑर्डरही घेऊन टाकली दोघांनी? रॉ मटेरियल पण मागवलं. काय रॉ मटेरियल पण? अश्विनी, मी काय म्हणते, 500 पॅक्स बनवताना आपण किती मेहनत घेतली होती, आणि आता तर 10,000 द्यायचे आहेत. आपण ही ऑर्डर ना एक चॅलेंज म्हणून ऍक्सेप्ट करूयात. आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी ही खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे ग. ठीक आहे, तुम्ही तिघांनी ठरवूनच टाकले ना, मग मी काय बोलणार. तुम्हाला जे काही करायचे ते करा, पण ते सगळं करण्यापूर्वी माझी एक अट आहे. वे कैश, ਤੁਹਾਡੀ बात प्रिंसिपल सर नू तू एकदम कामली और कॉन्फिडेंटली बता. वो तेनू परमिशन के लिए ना नहीं बोलेंगे, लेकिन मैनू बता तेनू कितने टाइम के लिए लैब लगेगी? मला फक्त मेजरमेंट्स कन्फर्म करायचे आहेत आणि फॉर्म्युला चेक करायचे आहेत.
म्हणजे मी माझ्या प्रॅक्टिकलच्या वेळेत पण ह्या गोष्टी करू शकते. अरे ओके, तो डन डील. ठीक आहे. अरे डन डील काय? मला सांग, प्रिन्सिपल माझ्या पर्सनल गोष्टींसाठी मला लॅब यूज करायला परमिशन देणार आहेत का? तू ना ਉਹਦੇ ਨਾਲ बात कर. एक मिनिट. जेनी. हॅलो. हॅलो अश्विनी, प्लीज तू इमिजिएटली इथे निघून ये ना. जेनी, अगं मला प्रिन्सिपल सरांना भेटायचे, आता नाही शक्य होणार. अगं इथे जास्त अर्जंट आहे, इथे खूप मोठा इश्यू होतोय, प्रॉब्लेम आहे इथे. प्लीज ये ना तू लवकर. बरं मी येते. दलजीत, इमर्जन्सी आहे ना, तू जा, टाइम वेस्ट मत कर. अरे पण प्रिन्सिपल सरांशी बोलायचंय ते. तुसी जाओ, मैं सर के साथ बात कर लूंगा. तू खरंच बोलशील? अरे डोंट वरी, मैं सब संभाल लूंगा. तू जा. मी जाते, पण तुझं बोलणं झाल्यानंतर मला फोन नक्की करशील ना? अरे पाहिजे मला ती फाईल, पाहिजे मला. शिल्पी, तू असं अश्विनीला परस्पर बोलवून घ्यायला नको होतं. हातातलं पार्लरचं काम टाकून तिला यावं लागतंय ना. अगं मग काय झालं एवढं? तिने ती फाईल ठेवली होती. विद्युत 10 वेळा फोन करून विचारतोय ती रिसिट कुठे आहे, रिसिट कुठे आहे. अर्जंट होतं म्हणूनच बोलवून घेतलं ना तिला. पहिली ती फेकाफेक बंद कर. ती बिचारी आवरते आणि तू फेकतेस परत सगळं. शांत हो जरा. अरे मी तुला किती वेळा सांगू, मला ती पाहिजे, पाहिजे रिसिट पाहिजे मला आता. शिल्पी, काय झालं? बरं झालं तू आलीस. काय झालं? तू बरी आहेस ना? हो, मी बरी आहे, मला काही झालेलं नाहीये. अगं फाईल कुठे आहे ती ब्लू बॅग मध्ये नाही का फाईल ठेवली होती. अगं कसली फाईल? अगं ते टेस्ट केले, त्याचे रिपोर्ट आले, तर त्याच्यासाठी जे पैसे भरले त्याची रिसिट कुठे आहे? ती रिसिट हवी आहे. विद्युत मला 10 वेळा फोन करून विचारतोय, त्या रिसिटचा फोटो पाठवायचा आहे त्याला, तर फाईल हवी आहे मला ती. शिल्पी, तू एवढ्या गोष्टीसाठी मला पार्लर मधनं फोन करून बोलावलं? हो, फाईल कुठे आहे ती? एक मिनिट. काल ब्ल्यू बॅग भिजली म्हणून तू ह्या दुसऱ्या बॅगेत ठेवलीस ना, आणि बॅग तू इथेच ठेवली शिल्पी. इथे. ओ शिट. ही बघ तुझी फाईल. शिट शिट शिट, आय एम सो सॉरी, आय एम सो सॉरी. मी इतकी घाबरले होते, म्हणलं कुठे गेली फाईल. तू बरी आहेस ना? हो. तुझा फोनवर आवाज इतका असा आला की मी घाबरले, आणि म्हणून मी तशीच पळत आले अगं पार्लर मधनं. आय एम सो सॉरी फॉर दॅट. खरंच सॉरी. आता जा, त्याचे फोटो काढ आणि पाठव विद्युतला. माझा फोन कुठे आहे आता? आतमध्ये. हो, सॉरी 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 सर, खरंच सॉरी. काय झालं आईला? प्रेग्नन्सी मध्ये विसरतात का लोक? अश्विनी, तू ये इकडे शांतपणे बस. बस शांतपणे, चल बस. काय झालंय तुला? आता कळलं ना ती ठीक आहे, मग एवढी टेन्शन मध्ये काय वाटतेस? टेन्शन नाही हो, पण आज एकही काम धड झालं नाही. कॉलेजमध्ये सरांशी बोलायचं होतं तेव्हा नेमका जेनीचा फोन आला. ती म्हणाली काहीतरी क्लायंटचा घोळ झालाय, म्हणून तिकडनं मी पार्लरमध्ये गेले. पार्लरमध्ये गेल्यावर क्लायंटला सर्व्हिस देत होते तेव्हा शिल्पीचा फोन आला. शिल्पी म्हणाली काहीतरी प्रॉब्लेम झालाय, तू लगेच घरी निघून ये. तर घरी निघून आले. या सगळ्या गोंधळात माझं ना आज एकही काम पूर्ण नाही झालं, आणि उगाच वेळ वाया गेला. ठीक आहे, शांत होता. आणि मला माहिती आता तुला कसली गरज आहे. कशाची? गरमागरम चहाची. चल तू फ्रेश हो, मी चहा बनवतो. तू थांब, मी करून आणते. आले. बरोबर, आले मी. ती समजते की परमिशन मिळाली आहे म्हणून. तुम्ही खरं सांगायला पाहिजे तिला. कसं आहे ना मयुरी, ती आता पूर्ण दिवस थकली आणि ड्रेन आउट झाली, म्हणून मी तिला सांगितलं नाही. समजलं? तसंही मी तिला सत्य नंतर सांगणारच आहे. पण बाबा, तुम्ही आईला प्रॉमिस केलंय की तुम्ही तिच्याशी खोटं बोलणार नाही म्हणून. दादा, खोटं बोललास तू? आई, आज आहे ना आमच्या वर्कशॉप मध्ये मी माझा प्रोजेक्ट करणार आहे. आणि मी माझ्या कॉलेजच्या लॅब मध्ये जाऊन काम करणार. सेम टू सेम. मला माहिती आहे, आणि ऑल द बेस्ट. तुझं प्रोजेक्ट एकदम छान होणार. परमिशन मिळाल्यामुळे ना अर्धाधी काम सोपं झालंय. शिल्पी, ते रॉ मटेरियलचे पॅकेज तयार केलेस का ग? वहिनी, हे घे, हे बघ तयार आहे. थँक्स अगं, खरंच
हे तू तयार केल्यामुळे ना लॅब मध्ये काम करणं जरा सुटसुटीत होईल. खरंच. तुझं झालं की फोन कर मला, मी येते डिरेक्टली पार्लर मध्ये मग. हा. आणि मला यात काही अडलं तर अधोक्षज सरांना पण विचारता येईल आणि प्रिन्सिपल सरांना पण विचारता येईल ना. हो बरोबर आहे. करा कॉल, मी येते पार्लर मध्ये आज. पहिल्यांदा एवढी मोठी ऑर्डर मिळते, जरा प्रेशर आलंय, पण सरांची आणि प्रिन्सिपल सरांची मदत असल्यामुळे काम सोपं होईल. हो होईल अगं, सगळं नीट होईल. पण तू आठवणीने मला कॉल कर, मी फ्रीच आहे संध्याकाळी. मी येते पार्लर मध्ये. ठीक आहे, तू पोचलीस की कॉल कर. हो पार्लर मध्ये करते. हो अहो निघते मी. चल 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 अगं चल, कुहू स्कूल बस येईल. बाय 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 बाय. दादा, आपण अजूनही वहिनीला जर नाही खरं सांगितलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. अश्विनी कॉलेजला पोचायच्या आधी करतो मी काहीतरी. हा दलजीत, हा सुन जरा, तुम्ही अश्विनीला अजून सांगितलं ना प्रिन्सिपल सरांनी परमिशन दिली ना, ते सांगितलं नाहीये. क्या अभी तक नहीं बताया? पर क्यों? अरे क्यों काय, काल ती आली तेव्हा टेन्शन मध्ये होती रे. त्यात हे सगळं सांगितलं असतं तिने कन्साइनमेंटच कॅन्सल केली असती, म्हणून नाही सांगितलं. पर अभी असी की करे? अरे दूसरा कुछ ऑप्शन है क्या? अरे प्रिंसिपल सर ने तो बोला है ना, अश्विनी लैब में काम नहीं कर सकती. अरे इतना बड़ा कॉलेज है, दूसरी कोई जगह नहीं है क्या? काम तो कॉलेज में कितने भी कर सकते हैं, पर इक्विपमेंट का क्या? तेनू लैब में काम करना है ना? सर ने हमें कॉलेज खत्म होने के बाद सिर्फ 1 घंटे की परमिशन दी है. पण कॉलेज संपल्यानंतर 1 तास का, म्हणजे कॉलेज सुरू असते. अरे यार ऐश, एक क्वेश्चन आंसर बाद में खेलते हैं. चल फटाफट काम शुरू कर, बाद में हमें टाइम पे लैब भी खाली करनी है. ऐश सुना, मैंने ना 2-3 कॉल करने हैं, करके आओ. तेनू कुछ प्रॉब्लम तो नहीं है ना? अरे नहीं, जा. हेलो हेलो बोलो. हेलो हेलो, आवाज नहीं आ रही है. हेलो हेलो, कुछ सुनाई नहीं दे रहा है. अरे नेटवर्क में आता हूं, रुको. हेलो 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 हेलो. सर मला वाटतं आपण सगळ्या विद्यार्थ्यांची इंडस्ट्रियल व्हिजिटचे रिपोर्ट सबमिट करून घ्यायला पाहिजे. बरं, जेवढ्या लवकर होतील तेवढे करायला पाहिजे. बरोबर. सर लॅबचा दरवाजा उघडा कसा? सांगत होते खोटं बोलू नका तिच्याशी, खोटं बोलू नका.
आता ती आल्यानंतर प्रचंड चिडणार आहे. तिला काय सांगायचं, कसं समजून सांगायचं, तुमचं तुम्ही बघा बाबा, मला ओढू नका उगाच त्याच्यामध्ये. हे चुप सारखं खोटं खोटं काय? मी काय मुद्दामून खोटं बोललो? ती टेन्शन मध्ये होती म्हणून मी तिला सांगितलं ना, आणि खोटं नव्हतं मुळात. फक्त खरं काय ते नाही सांगितलं, आणि नंतर सगळं सांगणारच होतो. रिझन काही असू दे, पण अश्विनीला हे आवडणार नाही. लास्ट टाइम शिल्पीने आणि मी तिला पॅकेज बद्दलच्या ऑफरचं नाही सांगितलेलं ना, केव्हा केवढी चिडली होती. प्रिन्सिपल सरांनी लॅबमध्ये काम करायची परवानगी दिली, ही आयडिया कुणाची होती? शिवनी, आम्ही सांगणारच होतो तुला, पण जरा उशीर झाला. कधी सांगणार होते? आणि जर तुम्हाला सांगायचंच होतं तर माझ्याशी खोटं का बोललात तुम्ही? अहो 2 दिवसापूर्वी तुम्ही मला प्रॉमिस केलं ना की तुला मी सगळं सांगेन, तुझ्याशी खोटं नाही बोलणार, आणि 2 दिवसानंतरच तोडलं. अहो कॉलेजमधलं माझं ऍडमिशन कॅन्सल व्हायची वेळ आली होती, तेव्हा सगळी कॉलेजची मुलं आणि स्टाफ माझ्या पाठीशी उभे राहिले, म्हणून मला कॉलेजमध्ये परत ऍडमिशन मिळालं, आणि आता त्याच कॉलेजमध्ये. कसं कळत नाही तुम्हा लोकांना? हा, प्रिन्सिपल सरांनी मला या कॉलेजची ब्रँड अँबॅसेडर होशील का असं विचारलं होतं. त्यांनीच मला कॉलेजच्या लॅब मध्ये चोरून काम करताना पाहिलं. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. तरी मी दादाला सांगत होते की बहिणीला आपण खरं सांगून टाकूया, पण माहित होतं ना, मग सांगितलं का नाहीस तू? अगं लपवायचं असं म्हणून नाही, पण सांगणार होतो, म्हणजे सांगणारच होतो, पण राहून गेलं. हे बघ शिल्पी, मला ही कन्साइनमेंट घ्यायचीच नव्हती, पण तुम्हा लोकांच्या आग्रहाखातर मी ही कन्साइनमेंट करायला होकार दिला. वहिनी अगं तसं नाही ग, पण म्हणजे खोटं बोलणं आणि खरं लपवणं या दोन्ही गोष्टींमध्ये काही फरक नाहीये शिल्पी. तुला माहिती, तुझा ना मला राग आला नाही, पण मी खूप हर्ट झाले. आई अगं पण प्लीज मी, तुम्ही सगळ्यांनी ही कन्साइनमेंट घेतली आहे ना, मग आता तुम्हीच पूर्ण करा. मी खूप चिडलीये, तिला आपण काहीच नाही सांगितलं, त्यामुळे इतकी हर्ट झालीये. ती जेवताना सुद्धा कोणाशी काहीच बोलली नाही. तिला आपल्याकडनं हे एक्सपेक्टेडच नव्हतं. आता कन्साइनमेंटचं काय करायचं? तिच्याशिवाय तर ही कन्साइनमेंट पूर्ण होऊच शकत नाही. प्रोडक्ट बद्दलचं सगळं नॉलेज फक्त तिलाच आहे, आणि आपण तर ऍडव्हान्स घेऊन बसलोय. कसं करायचं? मयू तू तरी सांग का? मयू तू रडतीयस? काय नाही. काय काही नाही? मी आत्ता बघितलं डोळे पुसत होतीस. काय झालं सांग ना. आत्ता प्रतीक परत आलाय आणि मी भेटले त्याला. व्हॉट? तू प्रतीकला? अगं पण का भेटलीस? आम्ही भेटलो, पण मी आमचं नातं संपवलं आत्या. त्याला सांगितलं मी की माझ्याशी कधीच बोलू नकोस म्हणून. अगं पण मयू मी बोलू का प्रतीकशी? तसंही हे सगळं माझ्यामुळे झालंय. मी बोलते. नको आता, तू नको टेन्शन घेऊ या गोष्टीचं. मी सगळं संपवून आलीये, आता कोणालाच काहीच काळजी करायची गरज नाही. अगं मयू, आत्या खरंच तू नको विचार करू या गोष्टीचा. जे व्हायचं ते झालं. मी ठीक आहे. बिचारी मयू, हे सगळं माझ्यामुळेच होत आहे. आधीच इतकी टेन्शन्स आहेत घरात, त्यात हे एक ऍड ऑन.
एकाच वेळी एवढी टेन्शन का येतात तेच कळत नाहीये मला तर. ऑफिस पण पूर्ण भरलंय, पार्लर मध्ये पण जागा नाहीये. आता हे उरलेलं रॉ मटेरियल कुठे ठेवायचं? सामान एक वेळ ऍडजस्ट होईल, पण एवढी मोठी ऑर्डर कंप्लीट कुठे करायची ते कळत नाहीये. घरात एवढं सगळं करणं इम्पॉसिबल आहे. ऑफिसमध्ये आपण सामान ठेवू शकत नाही. भाऊजी, आपल्याला ना मोठी जागा शोधावी लागेल, ती सुद्धा आजच्या आज. कारण पॅकचं मिक्सिंग करणं, पॅकेजिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत म्हणजे खूप मोठी जागा लागेल. अहो, तुम्ही बघाल का जागा? वहिनी, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. आजच्या आज मी जागा शोधून देतो, हवी तेवढी मोठी. ओके, टेन्शन घेऊ नका, मी लगेच कामाला लागतो. हो. हॅलो. हळूहळू. आणि शिल्पी, मी काय म्हणते, आज शुक्रवार आहे, त्यामुळे मी कॉलेजमध्ये जाऊन त्या सगळ्या गोष्टी ज्या करायच्या त्या कम्प्लीट करते कॉलेजमधल्या. आणि शनिवार रविवार सुट्टी, म्हणजे त्या 2 दिवसात ना काही करून आपल्याला ऑर्डर कम्प्लीट करावी लागेल शिल्पी. हो, या वीकेंडला ही ऑर्डर पूर्ण करायची म्हणजे करायची. दॅट्स इट. हो, पण हे कालच सांगायचं ना. सॉरी सर, मला खरं तर हे सगळं कालच सांगायचं होतं, पण तुम्हाला हे सांगण्याची मला संधीच मिळाली नाही. आणि मनात गिल्ट ठेवून मला या कॉलेजमध्ये शिकता आलं नसतं, म्हणून मी तुम्हाला इथे भेटायला आले. ठीक आहे, जे काय झालं ते मिसअंडरस्टँडिंगमुळे झालं आणि त्यात तुमची काही चूक नाही आहे हे पटलंय मला. तरी यापुढे हे सगळं काही चालणार नाही. या कॉलेजचे काही नियम आहेत आणि ते सगळ्यांना पाळावेच लागतात. हो सर. सर, माझी अजून एक रिक्वेस्ट होती. अध्यक्ष सरांना यातलं प्लीज काही सांगू नका. ठीक आहे सर. जे काही ड्यूज आहेत ते मी भरते. त्याची काही गरज नाही आहे. उगाच प्रकरण वाढेल असं काही करू नका. आणि यापुढे कोणत्याही कारणाने माझ्याकडे फेवर मागायला येऊ नका. या कॉलेजचे काही नियम आहेत ते ब्रेक करून मी कोणालाही फेवर करत नाही. सॉरी सर. आणि थँक्यू सुद्धा. येते. ठीक आहे. हळू. आदित्य, रे 2 एकावर असं खालनं पकड. जिग्नेश, अंदर काउंट करके देखो सब बॉक्सेस आए कि नहीं. येस येस, सब बॉक्स आई अच्छे. चला, म्हणजे अखेर 10,000 पॅक्स पूर्णपणे गाडीत भरले गेले आहेत. चल पांड्या, एक काम कर, तू टेम्पो बरोबर जा, मी आणि अश्विनी मागून येतो. मेनू भी आना था. दलजीत, नको. अरे ऑलरेडी उशीर झालाय, 9 वाजलेत. आणि माझ्यामुळे तुम्ही सगळ्यांनी ना कॉलेज नका मिस करू प्लीज. दलजीत, आणि तुला तर जावंच लागेल. माझं लीव्हचं ऍप्लिकेशन तुलाच सबमिट करायचंय ना. तुझी डोंट वरी, मैं देख लूंगा. चला, आता टेम्पो सोडायचा का? नाही, एक महत्वाचं काम बाकी आहे. अश्विनी, घे गाडीला हार. मी? अगं हो, तुझाच अधिकार आहे. आहेस कुठे तू? घे. हा, पूजा कर. घे. बाबा, नारळ वाढवा. अगं श्रेयसला दे. अहो नाही अश्विनी, हा नारळ आज तू वाढवायचा. ही तुझी सगळ्यात पहिली आणि इतकी मोठी कन्साइनमेंट, सो हा अधिकार आता तुझा. वाढव ना. एकदम करेक्ट.
3 cheers for Ashwini. Hip hooray! क्या बात है यार. हो मॅडम, तुम्हीच ते कॉन्ट्रॅक्ट नीट वाचा. त्यावरती असं सांगितलंय की आम्ही सांगितलेले टर्म्स अँड कंडिशनचं पालन केलं तरच तुमचं प्रोडक्ट एक्सेप्ट करू. आणि टर्म्स अँड कंडिशन अपडेट होत राहतात. ठीक आहे सर, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. माझा कोर्स ना 2 आठवड्यात कंप्लीट होतोय. त्याच्यानंतर मला सर्टिफिकेट मिळेल. सर्टिफिकेट मिळाल्यानंतर मी तुम्हाला आणून देईन. नंतर तुम्ही आमचे प्रोडक्ट ऍक्सेप्ट कराल ना? हसताय काय? काय जोक मारला तिने? काय झालं? अहो, त्यांना बिझनेसच माहिती नाहीये. अहो मॅडम, तुमच्या सर्टिफिकेटने इथे काही होणार नाहीये. तुम्हाला सर्टिफाईड लॅबमध्ये तुमचं प्रोडक्ट टेस्टिंग करावं लागेल आणि ते मार्केटमध्ये आणण्यासाठी लायसन लागतो. ते मिळवावं लागेल. त्याला प्रोडक्ट सर्टिफिकेट म्हणतात. मी त्याच्याबद्दल बोलतोय. सॉरी सर, आम्हाला ना यातलं काहीच माहित नव्हतं. खरंच सॉरी. मॅडम, आम्हाला तुमचं प्रोडक्ट घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. उलट आम्हीच तुम्हाला ॲडव्हान्स दिले आहेत. आमचे पैसे अडकले आहेत. तुम्ही सर्टिफिकेशन घेऊन या. आम्ही तुमचं प्रोडक्ट ऍक्सेप्ट करतो. चालेल. लेकिन सच में ये वाली असाइनमेंट बहुत डिफिकल्ट थी. हाँ करेक्ट छे. ए, तू ना काय पण पाट्या टाकतोस. त्याला याने काही नाही केलंस तर मी सांगतो तुला. माझ्या जिग्नेश बद्दल तू असं बोलू नको. ए, हमारी मजाक नहीं करवानो. मैंने और डेजी ने साथ में ग्रुप स्टडी किया था, सो हमारा असाइनमेंट भी सेम था. हाँ, वैसे भी तुम दोनों का दिल भी एक है ना. डेजी ने बोल दिया तो बोल दिया. अश्विनीचं सौंदर्य प्रसाधन नाकारलं गेलंय. क्या बोली तू? कुछ समझ नहीं होता. फिर से बोल. रंजीत, अरे अश्विनी का कन्साइनमेंट रिजेक्ट कर दिया है. अरे पण एवढं चांगलं प्रोडक्ट का रिजेक्ट झालं? ते अडून बसले की प्रमाणपत्र आणून द्या. क्या प्रमाण? सर्टिफिकेट. अरे ये फेयर नहीं है यारो. ए आदि, चल उधर जाके ना बवाल मचाते और सालों से पूछते हैं कि इतनी बड़ी कंसाइनमेंट कैसे रिजेक्ट कर दी. डीजे, चल तू चल. ऐकून. अश्विनी आणि श्रेयस अंकलचं ना यावरती कन्फर्म बोलणं झालं असेल 100%. आपण ना एक काम करूया, आपण लेक्चरला जाऊया आणि एके सरांशी बोलूया. आपण तिकडे जाऊन काही करण्यापेक्षा नाही ते बेटर असेल. अरे यार आदि तू. डीजे शांत. मी जे बोलतोय ते करेक्ट आहे. आपण एके सरांची हेल्प घेऊया. बरं, मी सर्टिफिकेटसाठी फॉर्म भरलाय, पण रजिस्ट्रेशन फी, ऑडिट चार्जेस आणि सर्टिफिकेट फी हे सगळं मिळून 10,000 रुपये खर्च येतोय. आत्या, पण या सगळ्या प्रोसेसला 1 महिना लागेल दाखवते. ओके 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 ओके. शिल्पी, हे तांबे साहेबांनी एक नंबर दिला. त्यांचे परिचित आहे त्या सर्टिफिकेट ऑफिस मध्ये. बघ बरं, त्यांच्याशी बोल जरा. नंबर आहे. हॅलो. हा, मला एका ब्युटी प्रोडक्टच्या सर्टिफिकेशन बद्दल बोलायचं होतं. आता बोलू शकतो आपण? थँक्यू. ऍक्च्युली आम्हाला FDMचं सर्टिफिकेट हवंय. तर ह्याचं कसं, म्हणजे कसं आहे प्रोसिजर? ओके, ऑनलाईन होऊ शकतं. ओ अरे बापरे. बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. थँक्यू. काय म्हटलं? बाबा, ओ त्यांचे नातेवाईक काहीतरी चेन्नईला आहेत आणि ते लोक आपला सेटअप बघायला इकडे येणार इन्स्पेक्शनसाठी, आणि आधी आपल्याला सर्टिफिकेशनसाठी तिकडे जावं लागेल. सो या सगळ्यामध्ये एकतर खर्चही खूप लागेल आणि या सगळ्या प्रोसिजरला वेळ सुद्धा तेवढाच लागणार आहे. हे काय मला वाटत नाही वर्क होईल. अगं अश्विनी, आमचा पंप्याचा मित्र आहे ना, तो हेच काम करतो. त्याने बघ त्याचा नंबर आणि ऍड्रेस दिलाय. बघू सावंत काकू. हैदराबादचा ऍड्रेस आहे. काय कसं करायचं आता? मिळाला. बबन पांडे, या तुमचीच वाट बघत होतो. मला पण एक पत्ता मिळाला. आता तू काय चेन्नई, हैदराबाद की दिल्लीहून आणलायस?
दिल्ली वगैरे नाही, मुंबईतलाच पत्ता आहे. हो वहिनी, त्यांना आपल्याला एक सॅम्पल द्यावं लागेल, मग ते त्याचं टेस्टिंग करणार आणि त्याच्यानंतर आपलं सर्टिफिकेट मिळणार. मयू, हा पत्ता घे, लवकर कर. बघ बरं. बबन काका बरोबर बोलतोय. 3 दिवसात टेस्टिंग होईल, कारण त्यांच्याकडे एक्सप्रेसची प्रोसेस आहे. फक्त रजिस्ट्रेशन साठी 25,000 लागतील. हा, ते होतील मॅनेज, त्याची काळजी नको करूस. अहो पण 25,000. अरे यार, आता काय झालं? सर्टिफिकेट मिळायला 6 महिने लागणार आहेत. आपले प्रोडक्ट तर 3 महिन्यात एक्सपायर होऊन जातील. तेच तर, काय करायचं मग आता? हे सर्टिफिकेशन नाही मिळालं की खोकी हे सगळं प्रॉडक्ट कसं फुकट जाईल ना. अश्विनी, तू काय काळजी करू नको, आपण सगळे मिळून प्रॉडक्ट्स विकूयात. सावंत काकू काय बोलताय? आपण काय फिजिकली लोकांना जाऊन विकणार? 10,000 प्रोडक्ट्स आहेत, हे कसं शक्य आहे? मयुरी, हे खूप नॉर्मल आहे. असं एक्सपोर्ट्स वगैरे मध्ये असे कन्साइनमेंट कॅन्सल होतात. अरे हे त्यांच्यासाठी नॉर्मल असेल, आमच्यासाठी नाहीये रे. किती खर्च झालाय. आता त्या प्रोडक्टचं काय करायचं ना तेही समजत नाहीये. सिंपल आहे, एक्झिबिशन लावायचं. पण लोक अशी प्रोडक्ट्स घेतात का? हो, का नाही घेणार? आता मला सांग, 150 रुपयाचा फेस पॅक जर 100 रुपयाला भेटत असेल तर कोण नाही घेणार? हे बघ, अशा एक्झिबिशन मध्ये हे जे घड्याळ बघतेस ना, हे 10,000 रुपयांचं आहे. अशाच एका एक्झिबिशन मध्ये मी फक्त 3,000 रुपयांमध्ये घेतलं. ते सोड, हा ब्रँडेड टी शर्ट 3,000 रुपयांचा होता. अशाच एका एक्झिबिशन मध्ये मी फक्त 1,000 रुपयाला घेतलाय. वा सागर, म्हणजे तू रस्ते कमाल सस्ते मध्ये आणतोस आणि आमच्यासमोर शायनिंग मारतोस. बघ ना, आणि आम्हाला सांगायचा मामाने दुबई वरून पाठवलंय, बाबांनी USA वरून मागवलंय. ए, तुम्ही माझी मजा काय घेताय? मी इथे तुमची मदत करायला आलोय ना, आणि ते एक्झिबिशन ऑर्गनाईज करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरची लिस्ट घेऊन आलोय. त्याचं काही नाही तुम्हाला. अरे मी तुला त्यासाठी बोलवलंच नव्हतं. आईच्या सर्टिफिकेशन मध्ये ना काहीतरी तुझ्या बाबांची हेल्प होईल हे विचारत होते मी. अगं हो, मी बोललो बाबांशी, पण त्यांना अशी मदत नाही करता येणार. आणि तुला जरी डीलर्सची लिस्ट नको असेल तर मग ठीक आहे. नाही, दे ती लिस्ट, म्हणजे प्लॅन A नाही वर्क झाला तर हा प्लॅन B म्हणून तरी असू दे. मग मी तुला फॉरवर्ड करून ठेवतो. हा, डन. दुसरं कोणी धडपडण्याच्या आधी तू धडपडशील. खाली न बघता चालायची सवय आहे तुला. झालं यांचं सुरू. इकडे माझी तुम्हाला चहा द्यायची धडपड आणि तुमचं आपलं दुसरंच काहीतरी सुरू. अगं, तुझ्या माझ्या प्रश्नापेक्षा प्रश्न आहे बॉक्सेस विकण्याचा. हे सगळं गळ्यात येऊन पडलंय. आधी हे सगळं बनवायचं आटापिटा, आता हे विकायचं आटापिटा. अश्विनीच्या पाठचं टेन्शन मात्र काही जात नाही. हो ना. नाही, प्रश्न हे बॉक्सेस हलण्याचा नाहीये. प्रश्न आहे योग्य ठिकाणी जाण्याचा. तर मुलांची सगळी मेहनत पाण्यात जायची ग. शुभ बोला हो, नुकसान होईल असं नका बोलू. माझे उपवास चालू आहेत ना, तोच आपल्याला काहीतरी मार्ग दाखवेल. परमेश्वरा, मार्ग दाखव रे. आले मी. अरे बापरे, कसं जायचं? अश्विनी, तुम्ही पुन्हा आलात? सॉरी सर, लक्षात आहे माझ्या, तुम्ही मला सांगितलं होतं की यापुढे कोणताही फेवर मिळणार नाही. खरंच सॉरी. अश्विनी थांबा, पण हा फेवर नाहीच आहे. एका चांगल्या प्रोडक्टला माझ्या लॅबमधून सर्टिफिकेट मिळायला पाहिजे आणि त्याचा माझ्या इथल्या पोझिशनशी काहीही संबंध नाही. सर, म्हणजे सर्टिफिकेट मिळू शकेल? व्हाय नॉट? थँक्यू सो मच सर. सर, या फील्डमध्ये माझा जितका अनुभव आहे त्यावरून मी हे सांगू शकतो की हे एक उत्तम प्रोडक्ट आहे. अर्थात माझ्या मताने काहीच होणार नाही, कारण सर्टिफिकेट तर हवंच आणि त्यासाठी ह्या प्रोडक्टचं टेस्टिंग होणं गरजेचं आहे. अश्विनी, तू आजच फॉर्म भरून टाक. पण रिपोर्ट यायला 2 दिवस लागतात. ठीक आहे सर, मी आजच हे काम करते. अश्विनी, आता तरी तुझं टेन्शन गेलं ना? ह्या टेन्शनमुळे अश्विनीने पहिल्यांदा चुकीचं उत्तर दिलं. सर खरंच थँक्स. तुम्ही ना मला मोठ्या प्रॉब्लेम मधनं वाचवलंय.
मी ते ऑफिसर सुनील आहेत त्यांना फोन करून सांगते की 2 दिवसात तुमच्या टेबलवर सर्टिफिकेट असेल म्हणून. दोन मिनिटं एवढं करते आणि सगळं देते. जिनी काम कर, तू आतमधला फेस पॅक घेऊन येशील का? आले हा, एकच मिनिट. अरे देवा, अहो अजून किती वेळ? तिकडचे बॉक्स उचलते मी की झालं. सॉरी. हा, एकतर इथे बसायला पण जागा नाहीये. मी जाते, मला एका ठिकाणी पोहोचायचं आहे. तुमचा पसारा आवरून झाला की मला कॉल करा, मग मी येते. ऐका ना. हो मॅडम, हे घे अश्विनी. नाही, त्याचा काही उपयोग होणार नाही. त्या निघून गेल्यात. अश्विनी, आज ही 5वी क्लायंट निघून गेली आहे. आता ही अजून त्या 5 क्लायंटना सांगणार. ह्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढायला हवं ग. आता याच्यावर ना एकच उपाय आहे जेनी. मला हे असं मध्येच उपवास सोडणं नाही पडत बाबा. आजी, अगं त्या पुस्तकात सगळ्या गोष्टींचे तोडगे आहेत ना. तुझा विश्वास आहे तर त्याच्यातच शोधणं सोल्युशन. काय प्रॉब्लेम आहे? उपवास सुरू केलेल्या व्यक्तीला ते पूर्ण करणं जर शक्य नसेल तर त्याच्या जवळच्या व्यक्तीने ते उपवास पूर्ण करायचे. हे बेस्ट आहे. हा उपाय खूप छान आहे. आई, मी करते उपवास. तसंही तुम्ही हे उपवास माझ्यासाठीच केले होते ना. मी पण उपवास करू शकते. हा, आणि प्लीज आता हे सांगू नका कोणी की मी प्रेग्नंट आहे, मी कसा उपवास करणार वगैरे. मी करू शकते. नाही शिल्पी, तुला झेपणार नाही. श्रेयस, ऐकत चल तू. त्यापेक्षा आपण एक काम करूया ना, आपण सगळे एक दिवस उपवास करूया. बेस्ट आहे. चालेल, उद्या मी उपवास करेन. हा, परवा मी करतो. माझा नंबर, तू तिसरा. ओके. हे असं ना कोणाच्या लक्षात राहणार नाही. मी कॅलेंडरवर ना मार्क करते. यार, मला लेफ्ट आउट वाटतंय आता. नाही, करेक्ट आहे, करेक्ट आहे. आता सगळं कसं ना छान होतंय. सगळं व्यवस्थित होईल. अहो, उद्या तुम्ही आणि भाऊजी सगळीकडनं कार्टन कलेक्ट करून ऑफिसमध्ये जाल का? मी ना सर्टिफिकेट घेऊन डिरेक्ट तिथेच येईल. ठीक, डन. सगळं व्यवस्थित येईल. देवा परमेश्वर असाच पाठीशी राहा. सर्टिफिकेट नाही मिळालं तर वांदे आहेत. एवढी मोठी ऑर्डर काय करायचं? ये टेम्पो कुठे गेला? तू वरून नको सांगितलं ना. करतोय मी, फोन करतोय. शांत राहा. हो हो, तुम्ही दोघं काळजी करू नका. हे फक्त बॉक्सेस ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचवा. मी सर्टिफिकेट घेऊन तिकडे पोहोचते. सांभाळून जा. हो हो बाबा. अरे कोण लावलं त्याला? लावतोय ना वेळेवर. सर, स्टुडंटच्या प्रेझेंटेशनच्या फाईल्स सगळ्या मी मागवलेत. तुम्ही एकदा प्लीज सही करून. मे आय कम इन सर? येस प्लीज कम इन. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सर, तुम्ही मला सर्टिफिकेट घ्यायला बोलावलं होतं ना? हो, घ्या ना, तयारच आहे. हे तुम्ही बनवलेल्या प्रॉडक्टचं सर्टिफिकेशन आहे ना? हो सर. मग या प्रॉडक्टवर तुमचं नाव कसं? या प्रॉडक्टचा IP कॉलेजच्या नावावर असायला हवा. सॉरी सर, पण मला कळलं नाही तुम्हाला काय म्हणायचंय ते. या प्रॉडक्टच्या कामासाठी तुम्ही कॉलेजच्या फॅसिलिटीचा उपयोग केला आहे. पण सर, या प्रोडक्टची संकल्पना तर अश्विनीची आहे. एक मिनिट, माझं अजून बोलणं संपलं नाहीये. अहो, या प्रॉडक्टला जरी सर्टिफिकेशन तुमच्या लॅबमधून मिळालं असलं तरी इथे कॉलेजमध्ये प्रिन्सिपल तुम्ही आहात आणि मी या कॉलेजचा ट्रस्टी आहे. त्यामुळे या प्रॉडक्ट बाबतीत सगळ्या टर्म्स अँड कंडिशन मी ठरवणार, तुम्ही नाही. अश्विनी, तुम्ही एक बिझनेस वुमन आहात. मला माहित आहे तुमच्याकडे 10,000 प्रॉडक्टचा स्टॉक पडून आहे आणि तो जर पुढे जावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला सर्टिफिकेटची गरज आहे. पण तुम्हाला हे सर्टिफिकेट हवं असेल तर तुम्हाला प्रॉडक्टचा IP आम्हाला द्यावा लागेल. नाहीतर ही सगळी क्वांटिटी तुमच्याचकडे ठेवा. तसंही पुढच्या 3 महिन्यात एक्सपायर होणार आहे. मी अज्युम करतो की तुम्हाला बिझनेस समजतो, त्यामुळे योग्य तो निर्णय घ्या. सर, पण हे प्रोडक्ट त्यांनी कॉलेज प्रिमायसेसमध्ये बनवलंय, त्याचा काय पुरावा आहे? पुरावे उभे करायला कितीही करता येतील,
त्या दिवशी तो पिऊन ज्याने लॅब बंद केले नाही म्हणून तुमचे प्रिन्सिपल ओरडले, किंवा यांचे क्लासमेट्स, यांच्याकडनं सगळं वधून घेऊ शकतो मी. यांनी कॉलेजच्या प्रिमायसेस मध्ये पर्सनल काम केलं आहे. म्हणजे सर तुमच्याकडे रिटर्न मध्ये काहीच पुरावा नाही, आणि तुमच्याकडे रिटर्न मध्ये काही पुरावा नसेल तर तुम्ही असं प्रेशर आणू शकत नाही. तुम्हाला खरंच असं वाटतंय की मला रिटर्न प्रूफची गरज आहे? मिसेस वाघमारे, भ्रष्टाचार बंद करा, बंद करा, बंद करा, भ्रष्टाचार बंद करा, बंद करा, बंद करा, भ्रष्टाचार बंद करा, बंद करा, बंद करा, भ्रष्टाचार बंद करा, खोटेपणा दूर करा, सत्याची कास धरा, खोटेपणा दूर करा, सत्याची कास धरा, खोटेपणा दूर करा, सत्याची कास धरा, बंद करा, भ्रष्टाचार बंद करा, बंद करा, भ्रष्टाचार बंद करा. सर बाहर आइए, हमें आपसे बात करनी है. 1 मिनिट सर. भ्रष्टाचार बंद करा. सर 2 मिनिट बाहेर या ना, मला बोलायचंय तुमच्याशी. सर प्लीज खाली उतरा ना. बंद करा, बंद करा, भ्रष्टाचार बंद करा, बंद करा. 2 मिनिटाचं काम आहे सर, प्लीज. भ्रष्टाचार बंद करा. आपकी तारीफ जितनी की जाए कम है. आपने जो प्रोडक्ट बनाया कमाल का है. हर्बल चीजों से इतना अच्छा पैक. थँक्स पंडितजी, तुम्हाला आमचं प्रोडक्ट आवडतंय ऐकून खूप छान वाटलं. सो नाऊ कार्टल्स आता तुमच्याकडे आम्ही पाठवू का? मिस वी आर रेडी टू शिप. जी जरूर. बस एक पूछना था. प्राइस का इशू है? नहीं नहीं, प्राइस पे इसका कोई बात नहीं, वो बराबर है. मेरा कहना यह था कि आपके पास इस प्रोडक्ट के डिटेल तो होंगे ना. आपने लैब टेस्टिंग किया तो आपने उस प्रोडक्ट में कौन सी चीजें किस मात्रा में डाली उसका मुझे प्रमाण चाहिए. हाँ अश्विनी, तुझ्याकडे मेल असेल ना, मेल त्यांना फॉरवर्ड कर ना. मी सगळे डिटेल्स पाठवेन तुम्हाला, पण हे कशासाठी लागणार आहेत? क्या अश्विनी जी, ये जो प्रोडक्ट है ना वो आपके नाम पे है. अश्विनी जी बुरा मत मानिए, मार्केट में आपका नाम नहीं है. अश्विनी ब्यूटी प्रोडक्ट की पहचान ये 10,000 पैक बिकने के बाद बनने वाली है. उसकी पूरी जिम्मेदारी मैं लेता हूँ. लेकिन एक बात है, ये करने के लिए आपकी सहायता की मुझे जरूरत है. म्हणजे काय करायचंय आम्ही? अश्विनी जी कुछ नहीं है, बस आपको एक पर्ची बनानी है और उस प्रोडक्ट में आपने क्या क्या डाला है उसकी मुझे लिस्ट देनी है. फिर मैं उस लेबल को हर बॉटल के पीछे लगा दूंगा. मला कळते तुम्हाला काय म्हणायचंय, पण कोणत्याही प्रोडक्टच्या मागे असं काही लिहिलेलं नसतं, मात्रा वगैरे म्हणजे प्रमाण लिहिलेलं नसतं. म्हणजे फक्त इन्ग्रेडियंट्स लिहिलेले असतात, तेही त्यांच्या मूळ स्वरूपात. देखिए अश्विनी जी, अगर ये 10,000 पैक बिक गए और फिर किसी कस्टमर ने मुझे पूछा तो मैं क्या बोलूंगा? अश्विनी, आय थिंक ही इज राईट. तू सेंड करून टाक. हा मी पाठवेन तुम्हाला, पण मला थोडा विचार करायला वेळ हवाय. अरे अरे अरे, अब क्या सोचने की बात है, अभी तो आपने बोला था आप पूरा कार्टन मुझे देने के लिए रेडी है. हो मीच बोलले होते, पण मी फोन करते ना तुम्हाला, नक्की करेन. चलेगा.